अरे बाबा कॅमेरा ऑन झालाय. सॉरी. नमस्कार. आज आपण इथे जमलो आहोत. कुठे जमलो? पुंदळा या गावात जमलेलो आहोत. तर पुंदळा या गावच्या व्यक्ती आणि महिला त्यांचं दुःख, रडणं सुडणं जे काय आहे ते आज आम्ही जाणून घेणार आहोत. तर आपण पहिल्यांदा इथे एक महिला बसलेली आहे. तिचं नाव कीर्ती पारधी असे आहे. तर तिचे आपण व्यथा जाणून घेऊ. तर या कॅमेरा म्हणजे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही तुमचं शेत आहे काय? हा, हे इथून तिथवर माझंच शेत आहे सगळं. अच्छा. इथं काय पिकतं? ते काय ऊस पेरलाय. हे अख्खं गावात उगावले. वावरात काय काम नाही केलं. तिकडली वावरं मोकळीच पडले. तिथं बी ऊस लावायच्या म्हणतात. आमचे धनी म्हणत होते ऊस लावायचं. बरं, तुमचे धनी कुठे आहेत? अहो काय सांगता, धन्याचं लगीन केलं हो का. 4-5 दिवस झाले लगीन होऊन. वावरात घेऊन आलाय मला इथं. आणि कुठं निघून गेलाय काय माहिती. अहो रडू नका. अहो रडू नका. एक नाही केला तर दुसरं येईल की. म्हणजे दुसरे कोणते घरातली माणसं येतील कामाला, त्यांची कशाला घेता तुम्ही? हा, ते बी आहे बघा. पण बघा पळून आणलंय मला. बरं, सासू सासरे काय करतात? सासू सासरे गावाकडे बघा. हे बघा, सासू सासरे गावाकडे मुलीला पळून आणल्याने इथं वावरात बसवलं याला. हे खूप अन्याय झालेला आहे या महिलेवरती. तर तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव सांगू शकाल काय? पिवळ्या. अच्छा, त्याचं नाव पिवळे आहे. आणि तो कुठे असतो? अहो ते काय हिंडात आहे नुसतं वावसाळ्यावानी. गाडी तर गाडी सकाळी सकाळी मला म्हणतात जा माळ्यावानी. कुठे जातं वावसाळ्यावानी. ते येतच नाही संध्याकाळ पोचत. अच्छा, तुम्हाला मुलं वगैरे काही? अहो साहेब 5 दिवस झाले लगीन होऊन. अरे सॉरी. यांना मुलं वगैरे काही नाही आहेत. म्हणजे अहो असं असतं ना की पहिल्यांदा लग्न वगैरे न होता पण असू शकतात ना, त्यामुळे नाही, विचारतो. तसं तुमचं लव्ह मॅरेज आहे का? हा, लव्ह मॅरेज आहे. पण आमचे धनी बघा लय म्हणतात ना त्याला असे अनरोमॅन्टिक आहेत बघा. अच्छा, अनरोमॅन्टिक. हा, अनरोमॅन्टिक हा शब्द पहिल्यांदा जिथे मी ऐकायला मला मिळतोय. कारण अशा गावंढळ भागात अनरोमॅन्टिक हा शब्द एकदम उत्तेजनार्थ इथे आलेला आहे. आणि बरं मला सांगा, इथं तुम्ही काय करता? ते काय ते लाकडं दिसत का लाकडं? कॅमेराची तिकडे जरा लाकडं दाखवा जरा. ती लाकडं आहे ना, मी जमा केलं सकाळपासून. अच्छा. धनी काय आलं नाही माझं. मग म्हटलं तर बसून काय करावा. चांगल्या 3 भाकरी खाल्ल्या सकाळपासून. लाकडं जमा केली. नवऱ्याच्या वाट्याची एक भाकर राहिली. ती लवकर नाही आलं तर घेईन थोड्या वेळाने खाऊन मी. बरं ठीक आहे. आता या नवऱ्याच्या हातची पण जी भाकरी उरलेली आहे ती पण खाऊन घेणार आहे. बरं, तुम्ही तुमचं शेत आम्हाला फिरून दाखवाल का? काय पिकतं, कसं पिकतं वगैरे काही असेल ते? दाखवाय काय नाही बरं का. पण बाकी काहीच नाही आमच्या शेतात. फक्त ऊस आहे. बाकी काय नाही ना काही असं गावात आहे. बरं, मूळच्या तुम्ही कुठच्या, म्हणजे कुठून लग्न करून पळून वगैरे तुमच्या नवऱ्याने तुम्हाला इथे आणलं? मुंबईला होते मी. अच्छा, मुंबईला. ह्या महिला मुंबईला होत्या. मग तुमचं किती वर्ष गेले तिकडे मुंबईमध्ये? मुंबईमध्ये माझी पगार 6-7 नाही हो 10-12 वर्ष गेली मुंबईला माझी. अच्छा, 10-12 वर्ष गेलेली आहेत मुंबईमध्ये. आणि थोडा वेळ आपण इथेच ब्रेक घेतो आहोत आणि पुन्हा येतोय त्याच महिलेकडे त्याची व्यथा जाणून घ्यायला. तोपर्यंत थांबा 1 मिनिट. हां, 1 मिनिट. हां, मला बातमी होती हे सांगायचे की पिवळ्या नावाचा माणूस कोणाला बी दिसला तर त्याला डायरेक्ट माझ्याकडे आणून सोडा. आणि पोरींसाठी मला स्पेशल सांगायचे, कधीच लव्ह मॅरेज करून पळून जाऊ नका. नाही तर बाई लय हाल होतात ग. माझे हाल पाग ग. पोरी पार माझं वाटतोय केलं ग मेलेली. पाहिलंच मंडळी, लव्ह मॅरेज केल्यानंतर किती वाईट अवस्था येते ते. टेन्शन घेऊ नका. मलाही खूप दुःख झालेलं आहे. तर मी एक ब्रेक घेऊ इच्छितो. पुन्हा भेटूया आपण ब्रेक नंतर. पाहत राहा तोपर्यंत फन माझा. धन्यवाद.